वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकच्या जवळपास 1600 जागा रिक्त आणि त्याचबरोबर वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पासवर आपल्याला वनसेवक आणि वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने या ठिकाणी निर्माण करण्यात आले आणि गट ड संवर्गातलं पद आहे। आणि वनसेवक मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। आणि यामध्ये पेपर आहे की हे अजूनही या ठिकाणी डिक्लेअर झाले नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहे। आणि वनरक्षक मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, सर्वात अगोदर पेपर असते वनरक्षक भरतीचा आणि वनरक्षक मध्ये जे पासिंग आहे तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। पेपर मध्ये 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC EWS NTVJ ओपन SBC SCBC, तर आपण पेपर पास असतो आणि ग्राउंड साठी आपल्याला बोलावले जाते। आणि पेपर मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते, गणिताचे प्रश्न विचारले जात नाही। ठीक आहे। तर वनरक्षक वनसेवक भरतीची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणती इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे आहे। ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे ही भरती कधी निघणार आहे वनरक्षक वनसेवकची, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा। ठीक आहे। तर वनसेवक बद्दल मी तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी माहिती सांगून देतो। वनसेवकचं जे पद आहे तर यामध्ये 12,991 जागा रिक्त, एक लक्षात ठेवा। आणि वनसेवक मध्ये अटी आणि शर्ती काय, तर यामध्ये 10वी पास आणि 12वी पास वालेच मुलं फॉर्म भरू शकता। वनसेवक पदामध्ये जास्त शिक्षण असेल तर भरता येत नाही। ठीक आहे। मुलं आणि मुली यामध्ये फॉर्म भरू शकता, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार भरू शकता वनसेवक मध्ये। आणि हे गट ड संवर्गातलं पद आहे तर यामध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त असणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि उंची सुद्धा यामध्ये कमी लागणार आहे। ठीक आहे। आणि यामध्ये पेपर असू शकतं, अजूनही या ठिकाणी डिक्लेअर झालं नाही की यामध्ये पेपर आहे की नाही, पण असू शकते, कारण की सरळ सेवेने हे भरती घेतल्या जातात। आणि पगार सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,600 पर्यंत यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपलं वनसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला कोणकोणतं काम या ठिकाणी करावं लागणार आहे। नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राची गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी संरक्षण करणे, संवर्धन करणे, सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राची सीमांची देखभाल करणे, वन वन्यापासून संरक्षण करणे, वनपूजांचे संरक्षण करणे, रोप वनाचे कामे, JMFCV ADC ते संदर्भात कामे, कार्ययोजनेच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामास सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामं करणे। तर हे सर्व आपल्याला काम वनसेवक पदामध्ये करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण वनसेवक आणि वनरक्षकची ही भरती कधी निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा, वनसेवक मध्ये जवळपास 12,991 जागा रिक्त आहे आणि वनरक्षक मध्ये जवळपास 1400 ते 1600च्या आसपास या ठिकाणी जागा रिक्त आहे। आणि ही जी भरती कधी निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते, वनरक्षक वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर पहा, मे ते जून महिन्यामध्ये ही भरती निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, तर कारण की यामध्ये ग्राउंड सुद्धा खूप टफ आहे। आतापासून जर आपल्या प्रॅक्टिसमध्ये लागले तर नक्की आपल्याला या ठिकाणी फायदा होणार। आणि एकदमच फॉर्म भरणे चालू झाले आणि तेव्हा तुम्ही या ठिकाणी तयारी चालू केली तर आपली तयारी कशा प्रकारे होणार आहे, आणि तयारीच नाही झाली तर आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। ठीक आहे। तर आतापासून जे तुमच्याजवळ टाईम आहे तर अभ्यास करा, चांगली तयारी करा, नक्की आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे। तर मे ते जून महिन्यापर्यंत वनरक्षक वनसेवकची भरती ही निघू शकते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, यामध्ये ग्राउंडची सुद्धा तयारी करा आणि पेपरची सुद्धा तयारी या ठिकाणी करा। ठीक आहे। आणि आता वनरक्षक भरतीमध्ये जर काय काय अटी शर्ती आहे, तर पहा, वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे। आणि 12वी मध्ये जे विद्यार्थी मिळून सायन्सवाले मुलं फॉर्म भरू शकते, आर्टवाले मुलं फॉर्म भरू शकते, त्याचबरोबर कॉमर्सवाले मुलं फॉर्म भरू शकते। आणि यामध्ये एक अट आहे वनरक्षक मध्ये की आपल्याला, तुम्ही जर आर्ट मधले असाल तर तुम्हाला एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे 12वी मध्ये, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते। ठीक आहे। बाकी तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर फॉर्म भरता येते वनरक्षक मध्ये, पण यामध्ये 12वी साठी जे एक
एक अट आहे, आर्टवाले विद्यार्थ्यांसाठी एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोलचा विषय असला पाहिजे, यापैकी एक विषय असेल तेव्हाच आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये फॉर्म भरता येते, तसा फॉर्म भरता येत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे अट यामध्ये ठेवण्यात आली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. एक तर अर्थशास्त्र असला पाहिजे किंवा भूगोल असला पाहिजे, हे दोन्ही असले चालते, या दोनपैकी एक असलं तर फॉर्म आपल्याला भरता येते, ठीक आहे. आणि वनरक्षकमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुले मुली फॉर्म भरू शकता. वनरक्षक भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते. SC/ST ला 5 वर्ष सूट असते यामध्ये आणि OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट असते, ठीक आहे. त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर तुमचं पहिल्या टप्प्यामध्ये काय असते, लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक भरतीची. तर वनरक्षक भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, ठीक आहे. तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये काय असते तर तुमची लेखी परीक्षा असते. तर पेपर जे आहे हा 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते, म्हणजे 120 मार्काचा पेपर वनरक्षकचा असते, ठीक आहे. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. तर परीक्षेला जे प्रश्न विचारले जाते, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, असे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते. आणि यामध्ये जे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, TCS कंपनी पेपर घेत असते आणि 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटते, निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते, ठीक आहे. तर आपले जे विद्यार्थी मित्रांनो 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC, ST, OBC, EES, NTVG, ओपन, SBC, SCB, आपण जे पेपर या ठिकाणी पास असतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते, ठीक आहे. अशा प्रकारे पेपर असते आणि पेपर झाल्यानंतर आपला ग्राउंड असते. तर उंची किती लागते वनरक्षक भरतीमध्ये? पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. बरोबर, तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी ST कॅटेगरीचे 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे. तर एवढं यामध्ये उंची लागते. आणि ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांना यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 17 मिनिटाच्या अंदर आले तर 80 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटते. 120 मार्काचा पेपर आणि 80 मार्काचा ग्राउंड, 200 पैकी मेरिट लागते कॅटेगरीनुसार, ठीक आहे. तर तुम्ही 5 किलोमीटर रनिंग 17 मिनिटाच्या अंदर आले तर पैकीच्या पैकी 80 मार्क तुम्हाला भेटणार आहे. आणि जसजसा तुमचा 1 मिनिट जरी वाढला तर 10 मार्क या ठिकाणी मायनस होणार आहे. जर समजा तुम्हाला 18 मिनिट लागले तर तुम्हाला फक्त यामध्ये 70च मार्क भेटणार आहे, ठीक आहे. तर एकदम टफ या ठिकाणी ग्राउंड आहे वनरक्षकचं. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे. ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग ह्या 12 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी आल्या तर 80 मार्क महिला उमेदवारांना त्या ठिकाणी पडते. आणि जसजसा टाइम त्या ठिकाणी वाढला तसे मार्क या ठिकाणी कमी होत जाते, ठीक आहे. तर यामध्ये मेन आहे ग्राउंड, खूप यामध्ये मेन आहे. पेपरमध्ये जरी आपल्याला कमी मार्क पडले तर ग्राउंडमध्ये जर आपल्याला आउट ऑफ मार्क पडले तर नक्की आपण या ठिकाणी सिलेक्शनपर्यंत पोहोचू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे वनरक्षक भरतीचा हा पेपर असतो. आणि हे झाल्यानंतर आणखीन टेस्ट असते. पुरुष उमेदवारांना पैदल चालावं लागते 25 किलोमीटर 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, ठीक आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.